हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मटका गळा कॅनव्हास पेपरने कशा पद्धतीने तयार करायचा. इथं मी कॅनव्हास पेपर डबल फोल्ड असं करून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने एक सरळ लाईन आखून घ्यायचं. इथं वरच्या साईडने मी 2.5 इंच गळा रुंदी घेणार आहे. तशा पद्धतीने 2.5 इंचाला मार्किंग करून घेतलं आणि जो काही पाठीमागचा गळा असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं घ्यायचं आहे. इथं 9 इंचाचा गळा आहे तर इथं मी 9.5 इंचाला मार्किंग करून घेतलं आणि 2.5 इंच गळा रुंदीचं परत एक मार्किंग करून घ्यायचं खालच्या साईडने आणि अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि जे काय आपण पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग केलेलं आहे, या जो काही गळा पूर्ण गळ्याचं मार्किंग आहे त्याचा आपल्याला 4 भागामध्ये डिवाइड करायचं आहे. तशा पद्धतीने सेंटरला मार्किंग केलं. वरचा परत एक सेंटरपासून परत एक सेंटर काढून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने परत एक सेंटर काढून घ्यायचा. अशा पद्धतीने इथं चार पार्ट्स इथं तयार झालेले आहेत. वरचा जो सेंटर आहे तिथून आतल्या साईडने अर्धा इंचाला मार्किंग करायचं आणि खालच्या सेंटरपासून बाहेरच्या साईडने अर्धा इंचाला मार्किंग करायचं आणि जे काही अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून अशा पद्धतीने मधल्या सेंटरपासून इथं पाठीमागच्या खालच्या सेंटरच्या बाहेर जो अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने इथं मटका गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने आकार दिल्यामुळे एकदम परफेक्ट असं आपलं आकार देऊन तयार होतं आणि सोप्या पद्धतीने आकारही देता येतो. त्याच्या बाजू जे काय आपण गळ्याला आकार दिलेला आहे तिथून बाहेरच्या साईडने 1-1 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जे काही 1-1 इंचाचं मार्किंग केलेलं आहे ते सर्व मार्किंग मिळून अशा पद्धतीने परत एक मटका गळ्याचा आकार इथं देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथं कट करताना जे काही दुसरा आपण मार्किंग केलेलं आहे तिथून थोडंसं बाहेरच्या साईडने कट करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने जे काही मार्किंग केलेलं आहे ते डार्क करून घ्यायचं कॅनव्हास पेपरवरती. दुसरं मार्किंग केलेलं आहे ते पण इथं डार्क करून घ्यायचं आहे आणि जे काही मेन मार्किंग केलेलं आहे गळ्याचं ते पण इथं डार्क करून घ्यायचं. इथं दुसऱ्या जे काय आपण पहिल्या बाजूने मार्किंग केलेलं आहे ते फेंट दुसऱ्या बाजूने दिसतं तर त्याच्यावरती आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे मार्किंग. इथं अशा पद्धतीने मी दोन्ही मार्किंग इथं डार्क करून घेतलेलं आहे आणि जे काही वरच्या साईडने आपण सरळ लाईन आखली होती ती पण आपल्याला दुसऱ्या बाजूने पण आखून घ्यायचं आहे. तशा पद्धतीने आपलं मार्किंग डार्क करून झालेलं आहे. आता आपल्याला या कॅनव्हास पेपरसाठी अस्तर घ्यायचं आहे. इथं अस्तर घेताना जो काही कॅनव्हास पेपर आहे त्याच्या बाहेरच्या बाजूने अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून आपल्याला एक्स्ट्राचा अस्तर कट करून घ्यायचा आहे. आता इथं जे काय दुसरं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे. इथं कॅनव्हास पेपरवरती शिलाई दिलेलं आहे. जे काय दुसरं आपण 1-1 इंच मार्किंग करून शेप दिलेलं होतं तिथून आपल्याला हे शिलाई देऊन घ्यायचं आहे. तशा पद्धतीने व्यवस्थित गळ्याचा आकार व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीने संपूर्ण गळ्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं. इथं शिलाई देऊन झालेलं आहे. आता जे काही मेन मार्किंग केलेलं आहे ते पण आपल्याला तिथून पण आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे. जे काही आपण गळ्याच्या मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरूनच ही शिलाई आली पाहिजे याची काळजी घेत आपल्याला इथं व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं आहे. थोडा वेळ लागला तरी चालेल पण इथं गळ्याचा आकार व्यवस्थितच आला पाहिजे. तशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला इथं शिलाई देऊन घेतलेला आहे. आता जे काय बाहेरच्या साईडने अस्तर एक्स्ट्राचं घेतलेलं आहे तिथं आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहे जेणेकरून हा अस्तर इथं इझिली फोल्ड व्हावा यासाठी. तशा पद्धतीने पूर्ण गळ्याला इथं छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. इथं कट्स देऊन झालेले आहेत. आता आपल्याला वरच्या बाजूने जो काही एक्स्ट्राचा कपडा असेल तर ते कट करून घ्यायचं आणि हा जो काही आपण एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा घेतलेला होता तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. म्हणजेच कॅनव्हास पेपरवरती फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जे काय आपण दुसरं शिलाई दिलेलं होतं म्हणजेच 1-1 इंचाचं मार्किंग केल्यानंतर दुसरं एक मार्किंग केलेलं होतं गळ्याच्या आकाराचं त्याच्यावरून जे शिलाई दिलेलं होतं त्यावरती आपल्याला हे अस्तर फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचं आहे. तशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलं आणि थोडंफार अस्तर एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने आपलं
कॅनव्हास गळा तयार झालेला आहे। आता हे जे काय तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड करायचं आहे आणि सेंटरला एक कट देऊन घ्यायचं। वरच्या साईडने एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे मेन फॅब्रिकला इथं लावून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिक घेतलेला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवून म्हणजे मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती अस्तर ठेवलेला आहे आणि अस्तरला पण इथे सेंटरमधून कट देऊन घ्यायचा आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे अशा पद्धतीने एकावर एक ठेवून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्यावरती जो काय आपण कॅनव्हास गळा तयार केलेला आहे तो बरोबर जो काय अस्तरचा सेंटर काढून घेतलेला आहे तो सेंटर आणि या कॅनव्हास गळ्याचं सेंटर बरोबर एकावर एक आले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि खालच्या बाजूने पण सेंटरच मॅच करून ठेवून घ्यायचं आहे आणि इथं पिना लावून घ्यायचे। जे काय आपण पहिल्यांदा मेन मार्किंग केलेलं आहे गळ्याचं त्यावर शिलाईवरती आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे। इथं गळ्याचा आकार वगैरे व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीने जे काय आपण मार्किंग केलेलं आहे गळ्याचं व्यवस्थित त्या मार्किंगवरच शिलाई आली पाहिजे याची काळजी घेत आपल्याला इथं पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घ्यायचं। इथं अशा पद्धतीने शिलाई देऊन झालेला आहे। आता पिना काढून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचा जो काय मधला कपडा आहे गळ्याचा कॅनव्हास पेपरचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा आणि जे काय अस्तरचा कपडा आहे तो सर्व इथं कट करून घ्यायचा आहे। इथं अशा पद्धतीने कट करून घेतलं। आता आपल्याला इथं गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि इथं कट देताना कुठेही शिलाई कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला कट्स देऊन घ्यायचे। इथं अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला इथं कट्स देऊन घेतलेले आहेत। आता आपल्याला हा जो कॅनव्हास तयार केलेला कॅनव्हासचा गळा आहे तो अस्तर आणि जो काय मेन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये घालायचा आहे। तशा पद्धतीने आतमध्ये टाकून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। आता वरच्या बाजूने मेन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये आपला जो काही कॅनव्हासचा गळा तयार केलेला आहे तो मध्ये गेलेला आहे आणि आतल्या बाजूने अस्तर आहे। इथं अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला प्रेस करून व्यवस्थित गळ्याचा आकार आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथं वरच्या बाजूने एक दाबटीप देऊन घ्यायचं। इथं गळ्याचा आकार वगैरे व्यवस्थित आला पाहिजे आणि जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत इथं दाबटीप देऊन घ्यायचा आहे। इथं गळ्याचा आकार व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा। इथं अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत मी पूर्ण गळ्याला इथं दाबटीप देऊन घेतलं। इथं पूर्ण गळ्याला दाबटीप देऊन झालेला आहे। गळ्याचा आकार वगैरे बघू शकता एकदम छान असं फिनिशिंग सहित आपला आकार इथं तयार झालेला आहे। आता अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व साईडने इथं शिलाई देऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे। इथे एकदम कडेकडेला अशा शिलाई देऊन सर्व बाजूने अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं। इथं अशा पद्धतीने सर्व साईडने कडेकडेने शिलाई देऊन इथे सर्व साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेतलेला आहे। आता जो काय मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे बाहेरच्या साईडने तो कट करून सेम करून घ्यायचा आहे। इथं अशा पद्धतीने मी सर्व साईडने जो काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून सेम करून घेतलेला आहे। आता आपल्याला जो काय बॅक पार्ट आहे तो सेंटरमधून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि आता टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे। जे काय ब्लाऊजचं मार्जिन आहे ते सोडून द्यायचं आहे आणि जो काय टोटल येत असेल त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं। इथं 8 इंच येतं इथे मी त्याचं सेंटर काढून घेतलेलं आहे। इथे सेंटरला एक मार्किंग करून घ्यायचं। तिकडच्या साईडने अर्धा इंच आणि इकडच्या साईडने अर्धा इंच उभा 4 इंचाचा टक्स घेतलेला आहे आणि इथं अशा पद्धतीने टक्सचं मार्किंग करून घेतलं। आता सेम इथं जसं मार्किंग केलेलं आहे तर त्याच पद्धतीने दुसरं मार्किंग दुसऱ्या साईडने पण इथं करून घ्यायचं आहे टक्सचं। इथं अशा पद्धतीने मी दुसऱ्या
बाजूला पण इथं टक्सचं मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला जे काय मार्किंग केलेलं आहे इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे टक्सचं. तर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायचं आणि इथं शिलाई देताना क्रॉसच द्यायचा आहे आणि डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं टक्स पण इथं टाकून घ्यायचं. इथं टक्स टाकून झालेला आहे. आता इथं कमरपट्टी लावून घ्यायचं आहे. इथं कमरपट्टीसाठी मी 1.5 इंचाचं पट्टी घातलेलं आहे आणि खालच्या साईडने अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून ही पट्टी पूर्ण कमरेला इथं लावून घेतलं. जो काय मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीच्या साईडने फोल्ड केलेला आहे आणि पट्टीवर एक शिलाई देऊन घ्यायचं. आता ही पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचं आणि वरच्या साईडने एक दाबटीप देऊन घ्यायचं. इथे दाबटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत इथे दाबटीप देऊन घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं कमरपट्टी पण लावून झालेलं आहे. तुम्ही हवं तर असंही ठेवू शकता. इथं मी गळ्याला लेस लावणार आहे. इथं मी सिंपल गोल्डन कलरची इथं लेस घेतलेलं आहे आणि पूर्ण गळ्याला ही लेस लावून घ्यायचं आहे. इथं जो लेस लावताना जो काही लेसचा कलर असेल त्याच कलरचा इथं दोरा वापरायचा. लेसला डबल टिप देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने आपला मटका गळा तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते. तशा पद्धतीने एकदम छान असं फिनिशिंग सहित आपला मटका गळा इथं तयार झालेला आहे.